काल करत आहे. तर राम राम मंडळी, जसं की तुम्ही पाहिलं होतं पार्ट 1 मध्ये आपण काय केलं, तर चला तुम्हाला दाखवतो पार्ट 2 मध्ये. तर मग काय आम्हाला जायचं होतं पंढरपूरला. त्याच्या अगोदर आम्ही म्हटलं काहीतरी रस्त्यामध्ये माहोल करू. जसं की आम्ही मसाला खिचडी बनवायचं ठरवलं होतं. त्यासाठी आपले सगळे पोटे उतरले आणि डायरेक्ट घेऊ लागले भाजीपाला. आणि तिथं विषय टॉपचाच करणार आहे हे सर्व. तर आम्ही कोणत्या गावात आहे? श्रीगोंदा. श्रीखंड पहिल्यांदा ऐकलं आम्ही श्रीखंड गावाचं नाव आहे. आमच्या गावाचं नाव बरफगाव आहे. आमच्या गावात एनी टाइम पाऊस चालू राहते. आपण एनी टाइम बरफगाव आहे. बरफगाव. बरफगाव. आबा कन्फ्युज झाले, व्हिडिओ काढ राहिला तो. महाराष्ट्र दर्शन करून राहिलो चाललो आहे. अजून घ्या काही पाय रे. पंढरपूर सोडा पाय रे. डायरेक्ट ट्रक चालवला पंढरपूरले. माल का हे पाय ना माल. पंढरपूरले डायरेक्ट ट्रक. मग तडी बोलायला पाहिजे ना. काहीच बोलत नाही, कोणी बोलत नाही. तुम्ही बोलतच नाही. तुम्हीच राहू द्या, राहू द्या. अरे तेवढं नाही, टाका लागीन म्हणा लागते. टाका लागेल काय म्हटलं चालतं तडी. ती बोलला नाही चांगल्या मग कसा डांगोळ केला मग आलखीन मग ओके मध्ये म्हणा ओके ते करू. महाराजांना मारान मग दुसरं काही नाही राहिलं. जवळचा माणूस अरे जवळचा आहे तर बोलून गाण मारला तो आपली. नाही मावशी, आम्ही चाललोय तिकडं. नकोय आम्हाला काही. तो या से श्रीगोंदे को जाते आहे ना. नाही मी गेलो, पण मला मिरची हेच पटेल होती. मी हेच नेणार होतो. नाही आम्ही येऊनच राहिलो ना. आम्हाला का मिरच्या भेटल्या नसतील तिकडे, पण आम्हाला पाहिजे नव्हत्या ना. तर मिरच्या वगैरे घेतल्या कारण लसण लागेल का आपल्याला. कांदे घेतले रे. कांदे पाहिजे. हे नाही पाहिजे आम्हाला कांदे. आम्हाला चांगले कांदे पाहिजे. दिशाले बरं. धनंजय अडाव खूप खतरनाक माणूस आहे आमचा. खतरनाक माणूस आहे. इकडे डोकं हिट व्हायला लागलं. मोबाईल काय हिट नाही होणार मग. अरे टाकलं हिट झालं माझा. मला ऊन लागायला लागलं इथं आता. काय हा चला रे. झालं का रे भाई? चाकू नाही लावायचा. हा लिंब 2 टाका. 5 रुपये 2 यात टाकून द्या. 4 नाही हिरवे द्या. सांग रे. काहीच आता घेतलेलं सामान. आम्ही जाणार भात करायला वावरात राहणार भाजीपाला. तर आता आम्ही ना पूर्ण किराणा घेतलाय. वेलकम टू अरे बाय आता चाकू घ्यायचा राहिला फक्त. सब्जी कटिंग करायला. मोबाईल पुरा हिट होणार आहे आता माझा. श्रीगोंद्याच्या आसपास आहे आम्ही. श्रीगोंदा. हे आपल्या दोन वाटत होतं की मी काय व्हिडिओ काढवले काय, पण यायला माहित नव्हतं मी शूटिंग काढवले. हे मस्त पोस्ट देत होते. यायला वाटलं फोटो काढवला. मग समजलेले व्हिडिओ चालू आहे. हा डबल एकदा लाला. ये तो शबनम का आशिक है. यहाँ सभी दिल जले. हाँ मेरी जान. राइस पकाना है, खाने का है, जाने का है अक्कलकोट. वाईटू भुर्र. हो गया 10 ते 15 मिनिटात तर पोटेल लावले भाऊ. चिरचार करणं. कोणी टमाटे चिरत जाय, कोणी कांदा चिरत जाय, तर कोणी सांबार चिरत जाय. आणि मी फक्त व्हिडिओ काढत जाऊ. क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. अशा आपल्या पोट्टेनं मसाला भात बनवून टाकला. येले म्हटलं टाइम न करता जेवण करून घ्या बा आपल्याला. काऊन की अजून लय पुढे जाणार म्हटलं. त्यातलं पांदे नाही रावल्या. यही तो शबनम का आशिक है म्हटलं. लाडके आमचे ज्ञानू भाऊ 2 शब्द बोल. ज्ञानू भाऊचे फोटो सुद्धा निघत नाही त्यांचं असं म्हणणं आहे. पण मी जात आहे आपल्या गाडीकडे. कारण की मला फोन पहिले चार्जिंग लावायचा. अडॅप्टर
कंदिल्ला वेळचं मी इकडे जात होतो ना त्यामुळे. आता पहिले फोन चार्जिंग लावून देतो क्रुझरमध्ये. एवढा लवकर अरे 100 किलोमीटर राहिलं ना फक्त भाई. तडून शिधी गाडी काढली, निघलो डायरेक्ट अक्कलकोट मध्ये. आणि आलो होती अक्कलकोट मध्ये. येले म्हटलं गाडी द्या पार्किंगला लावून, चला दर्शन करून येऊन फटकन. आणि 10 ते 15 मिनिटात आम्ही दर्शन करून घेतलं ना. आम्हाला जायचं होतं पंढरपूर, त्यासाठी आम्ही दर्शन करून फटाफट गाडी काढली, नेऊन पुसलो डायरेक्ट सोलापूर मध्ये. आता मी पोहोचलेला आहे काय सोलापूर MS तेर आपलं सोलापूर ते. यार मित्रांनो, तर काय म्हणता मग, आम्ही आलो आता सोलापूर मध्ये. तर आता आम्ही चाललोय गाडीमध्ये साऊंड टाकायला. तर सोलापूरची भाषा मला तर काही एवढी येत नाही, बट आय विल ट्राय टू टॉक सोलापूर. कोणाचं काय तो कोणाचं काय, पण बाकी आम्ही आमच्या नांदात फक्त एकच नाचणं, ते बी गाडीच्या वदर चढून. आणि तडून निघलो डायरेक्ट आम्ही पंढरपूर जायसाठी. म्हटलं जास्त काही टाइमपास करायला पुरत नाही, कारण की 2 दिवस झाले आम्ही निघाला, पण अजून बी पंढरपूर मध्ये पोहोचून नाही राहिलो. आणि सोलापूरमधून समोर येत नाही तर पोरं म्हणत आम्हाला करायचं आहे बाई चाय. म्हटलं काय विषय नाही भावनो, एका साईडला गाडी थांबू द्या. दुधाची पन्नी बी होती, सगळं काही ओके मध्ये होतं. मग काय पोट्यानं गाडी दिली साईडला लावून, आणि योगेश भाईने लावला चाय करणं. चहाचं राहून गेलं बाजूला. या पोराची झाली होती धिंगामस्ती सुरू, कारण की उचलले ना आकाशले खांद्यावर. आणि आकाश सोबत काय करतात हे तुम्हीच पा. जसा चहा झाला तसा आपण सगळ्यात पहिले 1 कप चहा घेऊन घेतला आपल्याला. आणि तुम्हाला वाटत असेल की ब्लॉग्स बनवणं, व्हिडिओ बनवणं इतकं सोपी आहे, कोणी करू शकते, पण नको मावं, खूप जिरते यामध्ये. तुम्हाला माहित नाही किती जिरते तर, कारण की 1-1.5, 2-3 तास नाही तर 5-5 घंटे मला एडिटिंग करावं लागते. बेकार विषय आहे हो. आणि रात्री 10 वाजता येऊन पोहोचलो डायरेक्ट आम्ही पंढरपूर मध्ये. आणि अटी आल्यावर बी आमचे पोरे काय ऐकतात का, अटी बी लावणार बा माहोल करणं. आल्या बरोबर पोराशी बोलणं चालू करून टाकलं. आणि सकाळ झाली. सगळ्यात पहिले तर आम्ही निघलो दर्शन करायसाठी. आणि आपल्याला तर सर्वात पहिले घ्यायची होती माळ. मग काय आटून घेऊन घेतले आपल्याला 2 माळा. आणि हा चंगड्या पाय काय दाखवत आहेत. आणि हा पाहून घ्या आमचा डॉली चायवाला, कारण की भाऊ जडी होऊन जाते तरी सुरू होऊन जाते आमचा डॉली चायवाला. डॉली चायवाला बोलते बाय, डॉली चायवाला. डॉली चाय बोलते भाई, नाच करते काय असं दाखवावं लागते. ट्रिपला येऊन फक्त चहा जांभवा देऊन चालत नाही, चहा करून पण प्या लागते. चहा घी घेतला भाऊ, त्याच्यासाठी आपण बिस्किट बी खाऊन घेतले. म्हटलं भाऊ कसं आहे, कधी नाश्ता करता आणि कधी जेवण करा, या पोट्टेचं काही खरं नाही. त्याच्यापेक्षा चहा पिऊन घ्या आणि विषय सोडून टाका. मी ना पहिल्या व्हिडिओ पासून सांगू राहिलो की आमच्या पोट्टेचा नान्ने, आमचे पोट्टे कुठे काय करतील काहीच विषय नाही. पंढरपूर मध्ये पार वा येणं घेतला आम्हाला डायरेक्ट खांद्यावर. आणि आजूबाजूचे लोक आम्हालाच पाहत हा काय विषय आहे. तर चौकात मस्त येते सगळे येतात. चालते पैदल वारी आहे. अरे पैदल वारी आहे, पैदल लपत नाही बापू कोणाला. लपत नाही एवढं एवढं कासाठी आहे. मग काहीच नाही बा. हे काय या पोराचे पाहिजे उराले. वा वा हा घोड्याचा विस्तार झाला तिथं.
चला रे बा मग व्हिडिओ संपवतो आता. आणि हा लवकरच पार्ट 3 येणार आहे. त्यासाठी तुमच्या भावाला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून तुमच्या भावाला कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.